रामकृष्ण हरी माऊली. संत जनाबाई जीवन वृत्तांत कथा. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचे एक गाव आहे. तेथे दमा या नावाचा एक शूद्र राहत असे. तो भगवंत भक्त असून पंढरीची वारी अनेक वर्ष करीत असे. त्याची बायको ही करुड पतिव्रता स्त्री असून तीही नवऱ्याबरोबर पंढरपूरची यात्रा करी. या दाम्पत्याला मूळ बाळ नसल्याने ते मनातून खिन्न असे. एक साल त्यांनी पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाला नवस केला. विठ्ठलानेही दाम्पत्याचे निस्सीम आणि उत्कंठ भक्ती पाहून त्यांना दृष्टांत दिला. तुला एक कन्यारत्न होईल. ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. परमेश्वराच्या दृष्टांतानुसार त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव जनाबाई. परमेश्वर पावल्यामुळे आपल्या छोट्या जनीला घेऊन ते दाम्पत्य पंढरपूरला विठ्ठलाच्या पाया पडण्यास गेले. देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतल्यावर गावी परत जाण्यास निघाले. पण जना तेथून काही हालेना. तिने इथेच राहण्याचा हट्ट घेतला आणि ती एकटी राहिली. पुढे नामदेवाचे वडील दामासेट्टी यांनी त्या पोरक्या मुलीला घरी आणले आणि तिचे पालन पोषण केले. नामदेवाच्या घरी जनाबाई घरची सर्व कामे करी. नामदेवाची भक्ती पाहून तीही विठ्ठलाची भक्ती करी. नामदेवाबद्दल तिच्या मनात नितांत आदर निर्माण झाला होता आणि नाम्याची दासी असे स्वतःला म्हणवून घेण्यात ती धन्यता मानी. जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दासी नाम्याची म्हणून या. जनाबाईने 200च्या वर अभंग रचना केली. मराठी साहित्यात संत जनाबाई इतकी लोकप्रिय कवयित्री दुसरी कोणीच झाली नाही. अंतरीचे उमाळे अभंगाच्या द्वारे तिने शाब्दिक केले. जनाबाई ही विठ्ठलाची भक्त होती. जनाबाई विठ्ठल नामात इतकी दंग होत असे की तिला स्वतःचेही भान राहत नसे. जनीच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत. जनी दळण दळत असताना विठ्ठल स्वतः दळण दळण्यासाठी येत. जनीने पंढरपूरमध्ये राहण्याचा हट्ट धरला. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. ही सुंदर कथा सर्वांनी संपूर्ण ऐका. जनाबाईने भरपूर असे अभंग रचना केल्या. जनाबाईचा पाठीराखा हा पांडुरंग होता. जनाबाईचे अभंग स्वतः पांडुरंगाने लिहिले होते. जनाबाईचे लेखक पांडुरंग होते. स्वतः पांडुरंगाने जनाबाईचे अनेक अभंग लिहून काढले. पांडुरंग स्वतः जनाबाईला दळून दळू लागायचे. पांडुरंगाने तिच्या जात्याला हात लावला की जाते हलके व्हायचे. ते भराभर फिरत असे आणि जनाबाई अभंग गीत गाण्यात दंग होऊन जाई आणि तिच्या गोड आवाजातील अभंगात पांडुरंगही दंग होऊन जाई. पांडुरंगाला ती आपले आई वडील बंधू मानत असे. जनाबाईची कथा आवडल्यास सर्वांनी लाईक कमेंट करा आणि कमेंटमध्ये संत जनाबाई असे लिहा. रामकृष्ण हरी माऊली.